The next bit, electrolytic reduction of the alumina. This is the second step for the extraction of aluminium from its ore bauxite. In this method, electrolysis of molten mixture of alumina, melting point greater than 2000 degrees Celsius is done in a steel tank. तर विद्यार्थ्यांनो, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिनामध्ये ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी अशा पद्धतीचा स्टील टँक वापरला जातो. इथे डायग्राममध्ये दाखवलेला आहे. या पद्धतीचा हा स्टील टँक आहे. दिस इज स्टील टँक. या स्टील टँकमध्ये मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना हा ॲड केला जातो. आता हा जो पिंकिश कलर भाग दिसतोय, दिस इज मिक्सचर ऑफ ॲल्युमिना. मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिना हा मेल्टेड स्टेटमध्ये आहे आणि ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉईंट हा अबोव 2000 डिग्री सेल्सिअस असल्यामुळं ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉईंट हा अबोव 2000 डिग्री सेल्सिअस आहे. तर त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी करण्यासाठी आपण क्रायोलाइट आणि फ्ल्युओरस्पार या दोन कंपाऊंडचं मिक्सचर या ॲल्युमिनामध्ये ॲड करतो, जेणेकरून ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉईंट हा 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला आणता येतं. द टँक हॅज ग्रॅफाईट लायनिंग ऑन द इनर साईड. दिस लायनिंग डज वर्क ऑफ द कॅथोड. अ सेट ऑफ ग्रॅफाईट रॉड्स डिप्ड इन द मोल्टन इलेक्ट्रोलायटिक वर्क ॲज ॲनोड. आता या स्टील टँकच्या मध्ये जर बघितलं तर ही जी लायनिंग दिसते, ही लायनिंग जी आहे ब्लॅक कलरची, ही आहे ग्रॅफाईटची लायनिंग. आणि त्याचबरोबर ग्रॅफाईटचे असे जे रॉड्स आहेत, इलेक्ट्रोड्स आहे, हे ग्रॅफाईटचे रॉड्स या मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिनामध्ये अशा पद्धतीने डीप केलेले आहे. हा जो लायनिंग आहे स्टील टँकचा, हा निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेले बॅटरीच्या, आणि हे जे रॉड्स आहेत इलेक्ट्रोड्स हे पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेले. तर जे ग्रॅफाईट लायनिंग्ज आहे या इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये कॅथोड म्हणून ॲक्ट करतो, आणि हे जे ग्रॅफाईट रॉड्स आहेत दीज आर ॲक्टिंग ॲज ॲनोड. A cryolite Na3AlF6 and fluorspar CaF2 are added in the mixture to lower its melting point up to 1000 degree Celsius. तर तुम्हाला आत्ताच सांगितलं की ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉईंट हा 2000 डिग्री सेल्सिअसपेक्षा खूप जास्त असतो. तर मेल्टिंग पॉईंट कमी करण्यासाठी आपल्याला क्रायोलाइट आणि फ्ल्युरोस्पार या दोघांचं मिक्सचर या ॲल्युमिनामध्ये ॲड करायचं असतं, ज्यामुळे ज्या ॲल्युमिनियाचा मेल्टिंग पॉईंट अबोव 2000 डिग्री सेल्सिअस आहे, आपण त्याला जवळपास 1000 डिग्री सेल्सिअसला मेल्ट करणे पॉसिबल होते. आता या स्टेपमध्ये बघा, नेक्स्ट बी पॅरेग्राफमध्ये काय दिलं, बी पॉईंटमध्ये, ॲल्युमिनियम इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट. मोल्टन ॲल्युमिनियम बीइंग हेवियर दॅन इलेक्ट्रोलाइट इज कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ द टँक and it is taken out from there. Time to time oxygen gas is liberated at anode. तर आता हे जे इलेक्ट्रोलायटिक आहे, इलेक्ट्रोलायटिकचं मिनिंगच आहे, लायटिकचा अर्थ होतो सेपरेशन. लायटिक म्हणजे सेपरेट करणं, आणि आणि इलेक्ट्रोलायसिस काय, विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण सेपरेट करणार आहोत ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनाचा जो फॉर्म्युला आहे Al2O3. तर Al2O3मधून आपल्याला ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजन हे दोन एलिमेंट सेपरेट करायचे. ॲल्युमिनियम हा मेटॅलिक एलिमेंट्स असतो आणि हा हेवियर आहे. कसा आहे, हेवियर आहे. हेवियर असल्यामुळे तो या टँकच्या बॉटमला जमा होतो. ॲज ॲल्युमिनियम इज हेवियर सो दॅट इट सेटल ॲट दी बॉटम ऑफ द टँक. आणि ऑक्सिजन हा गॅशियस स्टेटमध्ये असल्यामुळे या ग्रॅफाईटसोबत कंबाईन होऊन CO2च्या फॉर्ममध्ये तो रिलीज होतो. तर या ठिकाणी जी प्रोसेस आहे, एक जनरल रिॲक्शन आपण लिहू शकतो की बघा, इन द जनरल रिॲक्शन अशा पद्धतीने Al2O3 हा ॲल्युमिनापासनं ॲल्युमिनियम हा मेटॅलिक एलिमेंट आहे, 3 इलेक्ट्रॉन्स डोनेट करून Al3 पॉझिटिव्ह चार्ज आयन तयार करतो. आणि ऑक्सिजन हा नॉन मेटल असल्यामुळे
इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि ऑक्सिजन निगेटिव्ह असलेला आयन तयार करतो. आता या ठिकाणी जे कॅथोडवरती रिॲक्शन असते ॲट कॅथोड, म्हणजे ज्या ठिकाणी ग्रॅफाईटची लाईनिंग आहे त्या ठिकाणी काय होतं की ॲल्युमिनियम जे आहे 3 पॉझिटिव्ह चार्ज असलेले ॲल्युमिनियम ते इलेक्ट्रॉन्स गेन करतात, 3 इलेक्ट्रॉन्स, आणि ॲल्युमिनियम तयार करू लागतात. See here, at cathode reaction, aluminum 3 positive, they accepts the 3 electrons, so that by accepting electrons, they produces aluminum. This aluminum metal, it is in liquid state, molten state मध्ये असल्यामुळे आणि heavier असल्यामुळे it start to deposit at aluminum start to deposit at the bottom of the tank. आणि हा जो मोल्टन ॲल्युमिनियम आहे याला रिमूव्ह करण्यासाठी हा आउटलेट आहे, आउटलेट फॉर दी मोल्टन ॲल्युमिनियम. या ठिकाणी मोल्टन ॲल्युमिनियम हा रिमूव्ह केला जातो. आता ॲनोडवरती जी रिॲक्शन असते ऑक्सिजन 2 मायनस आयन्स, ऑक्सिजन हा 2 मायनस आयन्सच्या फॉर्ममध्ये या मिक्सचरमध्ये असतो. सो ऑक्सिजन 2 मायनस या ग्रॅफाईट रॉडकडे अट्रॅक्ट होतात बिकॉज ॲनोड इट इज अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. As these 2 minus ions, negative ions start to attract towards the graphite rod. मग या ठिकाणी जे 2 ऑक्सिजन 2 मायनस निगेटिव्ह आयन्स असलेले एकत्र येतील, ऑक्सिजन 2 मायनस प्लस ऑक्सिजन 2 मायनस, दे कंबाईन विथ इच अदर अँड फॉर्म ऑक्सिजन गॅस. ऑक्सिजन गॅस ते लिबरेट करतात आणि 4 इलेक्ट्रॉन्स ज्यांनी घेतलेले होते, ऑक्सिजन हा नॉन मेटल असल्यामुळे दे ॲक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन अँड प्रोड्युसेस निगेटिव्ह चार्ज आयन्स. But at anodic reaction, these oxygen ions come together, they produces oxygen gas and donate 4 electrons which they accepted previous. तर अशा पद्धतीने जे कॅथोड ॲनोडवरती कोणती रिॲक्शन होते तर 2 ऑक्सिजन आयन्स एकत्र येतात, ऑक्सिजन गॅस तयार होतो आणि 4 इलेक्ट्रॉन्स ते डोनेट करतात. म्हणजे ॲट ॲनोड ऑक्सिडेशन घडून येतं आणि ॲट कॅथोड रिडक्शन रिॲक्शन घडून येते. The liberated oxygen reacts with the anodes to form carbon dioxide gas. The anodes have to be changed from time to time as they get oxidized during the electrolysis of alumina. आता जो ऑक्सिजन या ठिकाणी लिबरेट झालेला आहे हा ऑक्सिजन कार्बनसोबत रिॲक्ट होतो, C+O2 CO2 गॅस तयार करतो आणि CO2 गॅसच्या फॉर्ममध्ये तो बाहेर पडतो. तर हे जे ग्रॅफाईट रॉड्स आहे टाईम टू टाईम बदलणं आवश्यक आहे कारण त्याची झीज होत राहते. सो वी हॅव टू चेंज ऑर रिप्लेस द ग्रॅफाईट रॉड्स टाईम टू टाईम ॲज दे लुजेस दिअर कार्बन मटेरियल in the form of carbon dioxide gas.